मुकादमाच्या बायकोने यावेळेस खरी तक्रार केली। हे बघ, जर मुकादमाचा खरंच फोन आला असेल आणि त्यानं तुझं नाव घेऊन सांगितलं असेल म्हणजे तो जिवंत आहे। आता असं पण असू शकते की त्याच्याकडून बोलवून घेणारा कोणीतरी वेगळा असेल। वाघमारे, पण मला ना एक वेगळी शंका येते। काय? हे बघा, ज्यानं कोणी मुकादमाकडे हे वधवून घेतलं असेल त्यानं जर उद्या खरोखर मुकादमाला मारलं, सगळा दोष माझ्यावर घातला तर? मला बी असंच वाटतं, तुला अडकवण्यासाठी हे सगळं केलं जातं। पण सत्य, तुला कोणी अडकू नये किंवा मुकदमाच्या खुनाचा आरोप तुझ्यावर येऊ नये म्हणून आपल्याकडे एकच पर्याय आहे आता। काय? मुकदमाला जिवंत पकडायचं आणि कोर्टात सादर करायचं। त्या माणसाने मुकदमाला मारायच्या आत त्याला पकडायला पाहिजे। पण वाघमारे, तुम्ही हे सगळे एकट्यानं कसं करणार? माझी काळजी करू नकोस, मी करीन काय पण करू। काय बी झालं तरी तू पोलिसांच्या हाती लागता कामा नये। ठीक आहे। तू आता या सगळ्याचा विचार नको करू। 2 दिवस झाले फ्रेश पण नाही झालास। मी सामान घेऊन आली फ्रेश हो। अहो पण इथं पाणी कुठं आहे? एक्सक्यूज मी, पप्पा शेतीत असताना कसलं पाण्याचं टेन्शन काय? तुला सांगितलं का नाही टेन्शन घ्यायचं ना अजिबात? अरे पप्पा शेट आहे ना, बघ आंघोळीची कसली सोय केली पप्पा शेटने, एकदम गावरान विषय, गावरान डुबुक। चल तू अंतरसल्या चोचल्या चालणार नाही तर दादा इथं ती शावरण गरम पाणी हेन तेन तसलं काय नाही। चल आता तू बघत माझ्या मागे चल। चला। हे म्हणजे काय, ती पिशवी बिशवी घेऊन ये, चल चल सत्या दादा। कुठं असेल माझं लेकरू कोकरू वाकरू? सत्या, माया, आता आपल्याला खूप शांततेनं आणि संयमानं घ्यावं लागेल। हा असा त्रागा अगतिकपणा करून कसं चालेल? मला नाही विचारलं सत्य कुठे आहे? हो आपलं राहू द्या, पण त्या पोलिसांना बी कसं कळत नाही का सत्य कुठे गेलाय? कळेल, ते सगळे प्रयत्न करतायत। आणि ती नेबळ पोलीस आहे ना, ती वर घालून फिरते का इकडे इकडं? नवऱ्याला शोधता येत नाही का तिला कुठे आहे? हे बघ माया, तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नाहीयेत माझ्याकडं। काय सांगू तुला मी? हे बघ, आता आपल्याला खूप धीरानं आणि सबुरीनं घ्यावं लागेल। हे संकट खूप मोठं आहे, या संकटाला असं समोर जाताना खचून कसं चालेल माया? कुणाची हिंमत झाली आपल्या घरावर दगड फेकायची? कुणाची हिंमत झाली समजा करायची? मुर्दाबाद मुर्दाबाद सत्यजित सुर्वे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद सत्यजित सुर्वे मुर्दाबाद। हे बघा तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा। आणि तुमचं काय काम आहे, कशासाठी आलाय ते तरी सांगा आधी। सत्यासारख्या खुनाला आम्ही आमच्या मध्ये मोठी चूक केली। काय रे, बरोबर आहे का? हो बरोबर आहे, बरोबर। जो सत्यासाठी दुसऱ्याला खून करतो तो आपल्यासाठी काय करणार? हे काय लावले तुम्ही? माझा लेख निर्दोष आहे, त्याला अजिबात काय बोलायचं नाही कुणी। त्याला अडकवण्यासाठी तुम्हाला त्याच्या विरोधात भडकवलं जात आहे। तुम्ही तुमच्या लेखाला पैसे घातले तरी त्याचं खरं आम्हाला कळलंय। त्याला मत देऊन आमचं चुकलंय, विश्वासघात केला आमचा। कुठे बोलून गेलाय सांगा लवकर। अरे घरातच दडवून ठेवला असेल। त्याला आमच्या हवाली करा, नाही तर आम्ही त्याला शिक्षा करू। कुठं आहे तो खरं सांगा, नाहीतर आम्ही अख्खा सातारा घेऊन येऊ। आपल्या राजकीय फायद्यासाठी विरोधक संपवायचं म्हणून त्याने मुकादमाचा खून केलाय, माहिती आहे आम्हाला चांगलं। सत्य सुर्वे मुर्दाबाद, मुर्दाबाद। हे बघा तुम्ही जरा शांत व्हा, असं काही झालेलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। तुम्ही शांत बसा। ते काय माहित ना आम्हाला, सत्याला आमच्या ताब्यात द्या। होय होय, आमच्या ताब्यात द्या। माझ्या दारातून आवाज वाढवायचा नाही हा? जय द्या,
सध्याची बाहेर हाकलून दे. चला बाहेर, चला बाहेर, चला तुम्ही. चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनानं मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू अंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जात वाघमारे, हो वाघमारे. सॉरी सॉरी सत्य सॉरी. ए अरे काय सॉरी, इकडे बघ. चालू दे चालू दे तुझं चालू दे. अरे काय चाललंच नाही तर इकडे बघ. अरे सध्या होऊ दे रे बाबा तुझं. वाघमारे, वाघमारे. ओ वाघमारे. काय करतोस? अहो दे इकडे. मग काय घालणार मी? एवढं घाण घालणारच? थांब पप्प्या. अरे नाही नाही नाही, होऊ दे तुझं. सॉरी, मी नाही बघणार. ए पप्प्या, अरे काय चालूच नाही तर इकडे बघ. खरंच झालं का? उघडू पण डोळे. अरे बर झालं, ये. सांग पटकन, उघडू का बाबा? झालंय का तुझं? सांग बाबा. हा झालं, ये अरे इकडे. काय झालं मंजूताई? ते दे आणलेलं. हा सत्या दादा, अरे तुझ्यासाठी गिफ्ट आणलं मी. गिफ्ट अरे तुला लय आवडेल. ये बा गिफ्ट हा माझ्यासाठी. मग दे. अरे या बघ, या गिफ्ट. कसं आहे? हा तुझ्यासारखंच आहे. हे गिफ्ट आहे तुझं? अरे काय झालं? हे असलं गिफ्ट आहे? घाल, छान दिसते. हे असलं मी नाही घालणार. सत्या, ऐन वेळेस जे मिळेल ते आणले बिचारीने. असू दे, घाल. हा अहो वाघमारे, नाही घालणार मी. हे कसं दिसल? अरे अरे सत्या दादा, घाल की. अरे अजून काय पाहिजे? अरे मंजूताई तुझ्या बरोबर आहे, मी बरोबर आहे. हे हिरवं गार, हे शिवार आहेत, झाड आहेत, पान आहेत, फुलं आहेत, हिर आहे, हिरीत मासे आहेत. अरे काय पाहिजे अजून? तू घाल ना, दाखव ना रांगडा बात. अरे मला बी बघू दे गावरान ठसका कसा असतो. काळ्या मातीत मातीत. माती बाहेर काढ, बाहेर काढ. अरे आता घाल, त्यांना आणलं एवढं. घाल, उगाच मन मोडू नकोस त्याचं. घाल. ओ मन मोडू नका. लय भावाची कडे घेऊ नका तुम्ही. वाघमारे, मी नाही घालणार. अहो कसं दिसल हे? घाल की, छान दिसल.
मी नाही घालणार आहे वाघमारे. अहो हे कसं दिसल? हे असं असते. ह्यानं आणलेले कपडे आम्ही घालायचं आणि आम्ही आणलं घाल काय झालं? राहू सोड. कधी कधी मला किडनॅप केलं होतंस तेव्हा घागरा चोळी घेऊन आला नव्हतास माझ्यासाठी? मी घातली होती ना. मग आता तुला घालायला काय झालं? होय आठवतं, धमकी द्यायसारखं काय तर. मग घाल की आता. काय झालं? नाही ते मला आठवलं ना, तुम्ही घागरा चोळी घातल्यात कसं दिसत होतात. हा असू दे. बरं ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर मी हे घालतो. पण माझी बेकाट आहे. कसली अट? मी जर हे घातलं तर तुम्हाला बी लुगडं नेसावं लागेल. लुगडं नाहीच आपल्याकडे. मग वाघमारे हे बघा, जर मी शेतकऱ्याचा लुक केला तर तुम्ही बी माझ्या कारभारीन शोभला पाहिजे ना. पण लुगडं नाहीच आपल्याकडे. तो तुमचा प्रश्न आहे वाघमारे. कशाला टेन्शन घेताय? या कवर एक फ्री आहे ना. या बघ लुगड्या. हे कुठलं घेऊन आलास? एक नंबर पप्या वाघमारे. आता तर लुगडं बी आहे, त्यामुळे तुम्हाला नेसावंच लागेल. नाही मी नाही घालणार. हाय का? बघितलंस पप्या, हे असं असतं. हे ना बायकांचं असं असतं बघ. लग्नाआधी जो प्रेम असतं ना, तो नवऱ्याचं सगळं ऐकतील. पण एकदा काय लग्न झालं की नवऱ्याला जरा सुद्धा किंमत राहत नाही. अरे बायकोनं कसं असलं पाहिजे, नवऱ्याचा शब्द असं तोंडात पडू नाही दिला पाहिजे, असं मध्येच पकडला पाहिजे. पण तुझी ताई बघ अजिबात ऐकत नाही माझं. जाऊ दे रे, आपली किंमतच नाही आहे काय जगात? नवऱ्यांची किंमतच नसते ना. जाऊ दे. बस चल. काळ्या मातीत मातीत मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे काय करावं लागलं तुम्ही? आणि का सत्याच्या विरोधात एवढं बोलता तुम्ही? सत्यानं मुकदमाचा खून केलाय. आम्ही मत दिलाय त्याला. ते असं खून करायला नाही. आमचा विश्वासघात केलाय त्यानं. अरे पण त्यानं खून केलाय सिद्ध कुठं झालंय अजून? या उंदराला मांजराची साक्ष. तुम्ही बी सगळी या सत्यासारखी या प्रकरणात बरबटलेली असणार. आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही. अरे काय बोलताय तुम्ही? मग काय बोलायचं? जर त्याने खून केला नाही तर फोन का केला तो केलाय कारण त्यानं खून केलाय. त्याला नगरसेवक कोण आमची चूक झाली. होय होय चूक केली आम्ही. मुर्दाबाद मुर्दाबाद सत्या सुरू आहे. मुर्दाबाद. अरे थांबा. अरे ऐका पाया पडतो. अरे थांबा की ऐका. अरे थांबा. अरे थांबा. अरे सत्यावर तुम्ही एवढा घाणेरडा आरोप करताय, ते सिद्ध तर झालेत का अजून? लगेच आरोप कर सुटलाय. तुम्हाला खरं खोटं यातलं काय माहित आहे का? अजिबात माहित नाही तुम्हाला काय. सत्या निष्पाप आहे, निर्दोष आहे. त्याने कधीच खुर्चीसाठी राजकारण केलं नाही, मला पद मिळावं म्हणून राजकारण केलं नाही कधी. त्याने फक्त सर्वसामान्य लोकांसाठी झटत राहिला. आयुष्यभर त्यांना मदत करत राहिलाय. आणि तुम्ही त्याच्यावर आरोप करताय. अरे तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना घरातला पोरगा मोठा होतोय तर त्याच्या विरोधात राजकारण चाललंय हे सुद्धा कळलं तुम्हाला? एवढं दुधखोळ आहे का तुम्ही? तिकडे मुकादमानं सत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ते विसरलात तुम्ही? तुमच्या प्रत्येकाच्या अडीअडचणीला जो धावून आला हे पण विसरलात तुम्ही? आणि सत्या उभा राहावा म्हणून तुम्ही सगळे आलता ना, अपक्ष उभा राहा, अपक्ष उभा राहा. फक्त सत्या तुमच्यासाठी उभा राहिला, कारण तुमची सेवा करता यावी, तुमची मदत करता यावी. आणि म्हणून त्याने स्वतःच्या मम्मीच्या विरोधात अर्ज भरला, फक्त तुमच्यासाठी. आणि हे सगळं विसरलात तुम्ही. आणि सत्य आता गायब झालाय तर तुमच्या मनाला चटका कसा बसत नाही? तुम्हाला वाईट कसं वाटत नाही? बाबा आपला सत्य गायब आहे, तो सुरक्षित आहे का नाही, त्याला काय झालं असेल, तो कुठं असेल, जरा सुद्धा काय वाटत नाही तुम्हाला? लाज वाटलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून आलाय तो, मी बघितलं स्वतः. आणि तुम्ही सगळी सत्याच्या हक्काची माणसं आहे ना, आणि सत्य तुमचा हक्काचा माणूस आहे ना. आणि आपल्या हक्काच्या माणसावर तुम्ही कसं काय असं घाणेरडा आरोप करू शकता? लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा सत्य मी बघितलं, रात्रंदिवस तो गरिबांचा झटलाय. आणि तुम्ही त्याच्यावर आरोप करताय. तुमच्या पाया पडतो मी. तुम्हाला चांगलं बोलता येत नाही ना, तर वाईट अजिबात बोलू नका. आमच्या देवासारखा सत्यावर असले घाणेरडे आरोप नका करू. तुमच्या पाया पडतो मी. या तुम्ही आता. चला रे.
पप्पा आपलं सत्य तसं नाही हो. अयो अरे काय दिसायला लागलाय सत्य दादा. हे कारभारी एक नंबर. आपण कारभारीन कुठं आहे? कारभारीन अयो अग काय दिसायला लागले एक नंबर. अरे काय शोभून दिसतोय जोडा. आहा कारभारी कारभारी. हा बर चला अजून एक सरप्राईज आहे तुमच्या दोघांसाठी. चला काळ्या मातीत मातीत गानान भाकर. काळ्या मातीत मातीत नवीन सरप्राईज. चला कारभारी आणि कारभारी आमची गावरान जोडी. कोण आहे? तात्यासाहेब 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 माझ्यावर उपकार करा. मला मुक्त करा तात्यासाहेब. मला मुक्त करा इथनं. तुला मुक्ती द्यायचीच आहे पण तुला मुक्ती दिल्याचं समाधान मला नको काय मिळायला. म्हणजे खा पोटभर खा. लय मेहरबानी झाली तात्यासाहेब. तात्यासाहेब माझ्या बायकोला पोलिसांना असं का सांगायला सांगितलं की सत्या माझा जीव घेणार आहे. तो माझ्या जीवावर उठलाय. सत्या पळाला. सत्या सुटला. पळून गेला पोलिसाच्या तावडीत. पण तुला बरंच आहे ना. लोकांच्या नजरेत पडेल तो बदनाम होईल. पोलिसांच्या नजरेत पडेल. काय डोकं चालवलंय तात्यासाहेब. मस्त आयडिया काढली. माझी कसली आयडिया. अरे तुझ्यामुळे सुचतात मला या वैविध्यपूर्ण कल्पना. पण तात्यासाहेब माझी बायको घाबरली असेल ना. मला इथनं सोडा. मला तिला माझ्या बायकोला भेटायचंय हो. इथं मी तुझी देवाशी भेट घालून द्यायचा प्रयत्न करतोय आणि किती छोटी अपेक्षा करतोय. म्हणजे मला कळलं नाही. ते सगळं नाही ना उलगडून सांगू शकत मी. हे काय आहे? डायलॉग आहे. पाठ करायचे. शूटिंग करायचं आपल्याला. चित्रीकरण, व्हिडिओ, रील, व्हायरल. असाच आहे मी. असंच करतो मी.
असाच वागतो मी. चला सर्जा यार या आली आमची गावरान जोडी कशी शोभून दिसती या कारभारी कारभारी या या. या या बसा या गावरान जोडी. कसं वाटतंय हा कसं सजवलंय. अरे एकच नंबर रे पप्या, एकदम भारी कार्यक्रम केलास बघ तू. लई भारी. हा बसा बसा बस की. पप्या ये तू बी बस जेवायला. नाही नाही नको तुमचं उद्या. अरे नाही काय, ये गप बस गप. आहे तुमचं चालू द्या, करा चालू तुम्ही. अरे ये की. अगे नाही मंजूत आहे, तुम्ही बसा बसा, मी आहे बाहेर पारा देतो. गावरान जोडी. बघूया मग काय बेत आहे जेवणाचं ते. हा हा भाकर, मेथीची भाजी, कारल्याची भाजी, भाज्या पण आहे. अरे वा, कांदा बी आहे. चला धनी, वाईस 2 घास खाऊन घ्या म्हणलं. कारभारीन, आता तुम्ही 2 घास खाल्ल्या बिगर माझ्या घशातनं कसं उतरतील 2 घास. असं वय घ्या. वा कारभारीन, माझं ना भाग्यच आहे बघा की मला तुमच्या हातचा घास खायला मिळतोय. मग तसं म्हणलं तर नवऱ्याला स्वतःच्या हाताने भरवता येते हे बी माझं भाग्यच की. अयो, आता तुमच्याकडे तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत. नाही, बोलण्यात तुम्हाला कोण हरवू शकतं का कारभारीन. हा मग कसं आहे नवधनी, प्रेमात जिंकणं आणि हारणं नसतंय. अरे वा, आता याच्या पुढे आम्ही काय बोलणार. काय बी बोलू नका, जेवा फक्त. बरं असं आपण कसं आहे, समोर एवढी देखणी कारभारीन बसलेली असताना माझा हात माझ्या तोंडापत्र जाईनच बघा. हे बघा, चल रे चल. हाय का, अरे ये की ये की. आहे का, येणच झालाय तू. बर, म्हणजे आमच्या धन्याला आमच्याच हाताला त्रास द्यायचाय म्हणा. अहो कष्ट नाही हो, पण कारभारीन तुम्ही जर घास भरवला ना तर ह्यो मिरचीचा ठेचा बी एकदम गोड लागल मला. बर घ्या. कारभारीन, अहो एवढं टेन्शन असताना बी जेव्हा तुम्ही सोबत असताना तेव्हा माझं सगळं टेन्शन एकदम गुल होतं बघा. आता आपण शेतकरी झालो ना, तर शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर रखरखत्या उन्हानं जमीन कशी होरपळून जाते आणि त्यात जेव्हा मिरगीचा पाऊस पडतो ना तेव्हा कसं वातावरण एकदम थंडगार होतं बघा. एकदम तसंच वाटतंय मला. लईच कौतुक करताय धनी, मी तर लाजाळूचं पानच होईल बे. का ग बाई, आता माझी कारभारीन हायच जेवढी कौतुक करण्यासारखी, त्याला काय करायचं. घ्या. वाघमारे, घरची लय आठवण येते हो मला.
मी असं एवढे दिवस घरातनं बाहेर आहे, त्यात माझ्यामुळे त्यांना बी लय त्रास झालेला असणार. कसे आहेत घरात सगळे? बरे आहेत ना? मम्मी पप्पा सगळे बरे आहेत ना? सगळे बरे आहेत. काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल? आणि सगळे चांगलाच विचार करतात तुझ्याबद्दल. सगळ्यांना असं वाटतंय की तुला कुणीतरी फसवले. आणि मम्मी साहेब बी लय आठवण काढतात तुझी. काय झालं? अजून राग नाही गेला? नाही. वाघमारे, मम्मीनं कसला त्रास नाही ना दिला तुम्हाला? नाही म्हणजे आता माझ्या बाबतीत जे काय घडलंय, जे काय चाललंय, त्याला तुम्हालाच कारणीभूत धरत असणार, माहिती आहे मला. धनी, जरा स्वयंपाक कसं झालाय ते बी सांगाव. उगाच काय बी काय बोलत बसला. उगाच विषय बदलू नका. मी काय विचारतो तुम्हाला? सत्या, हे बघ, मम्मी साहेबांचं माझ्याबद्दलचं मत कधी बदलेलं असं वाटत नाही मला. आणि त्यात तर आता आता काय झालं वाघमारे? वाघमारे काय झालंय? वाघमारे, जे काय ते मला खरं खरं सांगा, नाही तर मी जेवणार नाही बघा. खरं खरं सांग, तुझ्या त्या पोलीसवाला यारला भेटायला गेलतीस ना? दिसभर त्याच्यावर तुम्ही मन भरलं नाही का ग तुझं? ही पूजा मी माझ्या सत्यासाठी घातली होती. तू आल्यापासून काय चांगलं घडलं का त्याच्या आयुष्यात? समधी लोक त्याच्याकडे खुनी असल्याच्या नजरेने बघतात. अजिबात हेतून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही, तिथल्या तिथं अंगावर राखेल मधून काडी लावून देईल तुला. मम्मी साहेब, ऐकून तरी घ्या. अहो वाघमारे, रडायला काय झालं? हे बघा, मी तुम्हाला नीट विचारतोय ना. जर तुम्ही मला सांगितलं नाही तर कसं कळणार मला? मम्मी काय बोलली का तुम्हाला? बाकी काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की? सत्य, मम्मी साहेबांनी मला घराबाहेर हाकलले. काय? मी बरेच दिवस झाले आमच्या घरी राहते. हो वाघमारे, मग आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? हे कसं सांगणार सत्य? तू आधीच एवढ्या त्रासात आहेस. हे सगळं सांगून अजून त्रास नाही वाढवायचा तुझा. वाघमारे, खरं तर मी तुम्हाला त्रास देतोय. ह्याच्या आधी बी तुम्हाला किती त्रास झालाय माझ्यामुळे, आणि आता बी तुम्हाला लई त्रास होतोय. ह्याचं बी कारण मीच आहे. असं काय बी नाही सत्य. माझ्या नवऱ्यासाठीच करते ना मी सगळं. लग्नानंतर मम्मीने कधीच तुम्हाला नीट वागवलं नाही. ती कायम त्रास देत आल्या तुम्हाला. या सगळ्याला जबाबदार मीच आहे. मीच जबाबदार आहे याला. असं अजिबात बोलायचं नाही सत्या. माझी शपथ आहे तुला. हे सगळं घडते ते आपलं नातं घट्ट होण्यासाठी. अशी किती बी संकट आली ना, आपण दोघं मिळून त्याच्यावर मात करू. मग आता पुढे काय करायचंय? सत्या, मुकादमाच्या बाबतीत जो कुणी हा सगळा प्लॅन करतोय ना, त्याची नेक्स्ट स्टेप काय ही कळली पाहिजे. ते जर आपल्याला कळलं ना, मग पुढचा प्लॅन करायला सोपं होईल. मी आलंय संकटात आहे. मला सत्यानं किडनॅप करून इथं डांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय मला बघा. आणि मला बेदम मारहाण केली आहे सत्यानं. सत्या माझ्या जीवावर उठलाय. तो माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तो माझ्या जीवावर उठलाय. तो माझा जीव घेणार. मी हा व्हिडिओ त्याच्यापासून लपून बनवतोय. वाचवा, वाचवा, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. कसं जमलं? कौतुक
कौतुक, केवळ कौतुक. सर, मुकादमाचा फोन आला होता म्हणजे तो जिवंत आहे. आता जिवंत असून बी कुठं लपून बसला हे कळायला हवं. मंजू, यावेळेस मुकादमाची बायको खरं बोलत असेल कशावर? नाही होऊ शकतं ना की ते आपल्याला दिशाभूल करत असेल. नाही सर, ती खरं बोलत होती. एखाद्या बायकोला आपल्या नवऱ्याबद्दल अशी बातमी मिळाल्यावर तिला काय वाटत असेल हे मी समजू शकते. ती खरं बोलत होती सर. आपल्याला ना त्या मुकादमाच्या बायकोची चौकशी करायला पाहिजे आणि त्याकडून हे काढून घेतलं पाहिजे की अशी कुठली जागा आहे का जिथे मुकादम जाऊ शकतं. होऊ शकतं सत्याला अडकवण्यासाठी तो एखाद्या अज्ञात ठिकाणी बसला असेल, हे सगळं तिथूनच कंट्रोल करत असेल आणि तिथूनच सत्यावर आरोप करत असेल. असू शकतं सर. या सगळ्या गोष्टींच्या तळाशी जाण्यासाठी आपल्याला मुकादमाला जिवंत पकडायला हवं. सर हे बघा, आजपर्यंत आपण त्याला ट्रेस करू शकत नव्हतो कारण आपल्याकडे त्याचा नंबर नव्हता. पण आता आपल्याकडे त्याचा मोबाईल नंबर आहे. ज्या नंबरवरनं त्याने त्याच्या बायकोला फोन केला होता तो आपण ट्रेस करून त्याचं लोकेशन काढू शकतो आपण. सर हे बघ मंजू, तुला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये हे. तू जे म्हणते ते खूप अवघड आहे आणि यासाठी ना आपल्याला परवानगी घ्यावी लागणार आहे. आणि हे बघ, जर आपण परवानगी घेतली ना तर ठाकूरला कळणार म्हणजे कळणार. आणि ठाकूरला एकदा कळालं ना मंजू मुकादमाचा जीव परत धोक्यात येऊ शकतो. तुम्ही बरोबर बोलताय सर, पण दुसरा कुठला मार्ग आहे आपल्याजवळ? डोंट वरी, मी आहे, मी बघून घेईल. काही ना काही मार्ग निघेलच नक्की.